नमस्ते, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांसाठी मनापासून करतो स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं बॉम्बे हायकोर्ट लिपिक भरती संदर्भात काल जीआर आला, परिपत्रक आलं, संपूर्ण जीआर, संपूर्ण परिपत्रक, संपूर्ण माहिती मी कालच्या व्हिडिओ दिली। परंतु आज मला जे काही मेसेज आले त्या मेसेज मधून एकच होतं का सर पॅटर्न काय असणार आहे, पेपरचा पॅटर्न काय असणार आहे, परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, या सगळ्या गोष्टींसंदर्भात आज मोठ्या प्रमाणाने विद्यार्थी मित्रांनो मोजून 5 मिनिटं मी तुमचा वेळ घेतो, पण सर्वांनी व्यवस्थित आणि प्रॉपर व्हिडिओ पाहायचा आहे। नक्की काय आहे या 5 मिनिटांमध्ये मी काय सांगणार आहे तुम्हाला या 5 मिनिटांमध्ये, ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोर्ट भरतीची तयारी करतात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काल भरपूर व्हिडिओ पाहिले असतील, बॅचेस घेतले असतील वगैरे 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 क्लास। बॉम्बे हायकोर्ट लिपिकची मागच्या वेळेस जाहिरात आली त्यावेळेस तुम्ही कुठं 2000 भरून, कुठं 5000 भरून, कुठं 4000 भरून क्लास लावले। मी सांगितलं त्यावेळेस क्लास लावताना विचार करा। क्लास लावल्यानंतर विचारल्यानंतर विद्यार्थी म्हणले सर क्लास लावून काहीच फायदा झाला नाही का, जेवढा फायदा आपली 150 रुपयाची टेस्ट सिरीज लावून झाला। मित्रांनो, अभ्यासक्रम मोठा नसतो, अभ्यासक्रम थोडक्यात असतो, अभ्यासक्रम सोपा असतो, काही लेमोगम अभ्यासक्रम नसतो। राहिला प्रश्न आता टीसीएस घेणार का आयबीपीएस घेणार। जर टीसीएस घेणार म्हणावं तर आयबीपीएस घेणार म्हणावं तर लक्षात ठेवा या दोन्ही गोष्टींची एक तुम्हाला खासियत सांगतो की जर जिल्हा कोर्ट भरती टीसीएसनी घेतली होती बाळांनो, टीसीएसनी जिल्हा कोर्ट भरती असेल संपूर्ण महाराष्ट्रात जर जाहिरात असेल तर ते आयबीपीएस टीसीएस कडे जातं। ही जी भरती प्रक्रिया आहे बाळांनो, ही भरती प्रक्रिया डिस्ट्रिक्ट कोर्टची भरती प्रक्रिया नाही, लक्षात ठेवा। ही बॉम्बे हायकोर्टची आहे। बॉम्बे हायकोर्ट शक्यतो ऑफलाईन परीक्षा घेतो, ऑनलाईन परीक्षा घेत नाही। ही परीक्षा सर्वस्वी पूर्णपणे स्वतःकडे असते। आता राहिला प्रश्न, मी आज यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचं काही दाखवणार नाही, फक्त एक माहिती देणार आहे, थोडक्यात एक 5 मिनिटं बोलणार आहे आणि उद्या मी तुम्हाला सगळा अभ्यासक्रम। मित्रांनो, जी डिस्ट्रिक्ट कोर्टचा अभ्यासक्रम वेगळा असतो, बॉम्बे हायकोर्टचा अभ्यासक्रम वेगळा असतो। त्याच्यामध्ये बरेच पद आहेत का जी पद लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये इतकी काही पद आहेत का जी पद एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत। आपल्या लेवलची जी पद आहेत ती फक्त शिपाई लेवलची, गड्डची पद आणि क्लर्कचं एवढंच आहे का सगळ्यात जास्त स्पर्धा या दोनच पदामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ते म्हणजे शिपाई आणि क्लर्क। विद्यार्थी मित्रांनो, मला अजून एक तुम्हाला नक्की सांगायला आवडेल की या भरती प्रक्रियेला खूप विलंब लागू शकतो। कोर्ट भरती प्रक्रिया झाली तर खूप अचानक होते, झाली तर खूप फास्ट होते, झाली तर खूप विलंबाने होते। लक्षात ठेवा, भरपूर व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, काही तुम्हाला ज्यांचे पाहिजे त्यांचे व्हिडिओ पहा, ज्यांचे क्लास लावायचे त्यांचे क्लास लावा, ते पण आमचे सहकारी मित्रच आहे, कोणी वाईट नाही सांगत, सगळेच चांगले चांगला, प्रत्येकाला सांगण्यापाठीमागे काही ना काहीतरी उद्देश असतो। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगेल का बाळांनो ही एक्झाम टीसीएस आयबीपीएस काय घ्यायच्या भानगडीत पडत नाही, कारण का हा कोर्ट आहे। फक्त एक महत्वाचं आहे, जर आता यावेळेस जर जास्त जागा आहे त्याच्यामुळं 3-4 ठिकाणी खंडपीठ म्हणून जर त्यांनी एखादी एजन्सीकडे जर एक्झाम दिली तर सांगू शकत नाही। मात्र आतापर्यंत बॉम्बे हायकोर्टची एक्झाम काय टीसीएस आयबीपीएसने काही घेतलेली नाही। आणि ही जी जाहिरात आलेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला काही व्हिडिओ पाठवलेत, काही लोकांचे युट्यूबचे, त्यांनी सांगितलं का ह्या जागा डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पण आहे। दादांनो लक्षात ठेवा, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या ह्या जागा नाही। डिस्ट्रिक्ट कोर्टची लिपिक पदाची एक्झाम होती 40 मार्कासाठी, डिस्ट्रिक्ट कोर्टची शिपाई पदाची एक्झाम होती 30 मार्कासाठी, बॉम्बे हायकोर्टची लिपिक पदाची एक्झाम होती 90 मार्कासाठी। लक्षात घ्या, प्रत्येकाचं शेड्यूल वेगळे, बॉम्बे हायकोर्टची संबंधित जे खंडपीठ आहे त्यांचं शेड्यूल वेगळे, डिस्ट्रिक्ट कोर्टचं शेड्यूल वेगळे, लक्षात ठेवा। त्याच्यामुळं या एक्झाम मध्ये दोन्हीमध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवा। एक्झाम एवढ्या सहजासहजी एवढ्या सोप्या नाहीत त्या, आलं लक्षामध्ये। मात्र मला तुम्हाला एक नक्की सांगायला आवडेल, या एक्झामचा अभ्यासक्रम देखील अजून आलेला नाही। जो काही बॉम्बे हायकोर्टचा लिपिकचा आता अभ्यासक्रम होता सेम तसाच अभ्यासक्रम, तसाच पॅटर्न, तसाच मार्क शेड्यूल त्या ठिकाणी असणार आहे। मात्र डिस्ट्रिक्ट कोर्टला 40 मार्काचा पेपर झाला म्हणून इथं 40 मार्काचा पेपर आला असेल असं नाही। डिस्ट्रिक्ट कोर्टची एक्झाम टीसीएसने घेतली म्हणून बॉम्बे हायकोर्टची एक्झाम टीसीएस घेईल असं पण नसणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। आता विषय काय होतो, प्रत्येक जण क्लास घ्या, क्लास लावा किंवा पुस्तकं घ्या, क्लास घ्या, मी सांगतो, मी काय त्यातला वेगळा नाही, अपवाद नाही, पण मला एक सांगायचं, एक्झामला उशीर लागू शकतो, फक्त ती मान्यता दिली। आणि तुम्हाला मी अजून एक सांगाल बाळांनो, 14 ऑक्टोबरला तो कालचा निर्णय झालाय, 15 ऑक्टोबरला जीआर आलाय आणि त्याच्याही पेक्षा सांगतो 3 ऑक्टोबरला एक महाराष्ट्र टाइम्स पेपर आहे, मला वाटतं 3 का 4 ऑक्टोबरचा पेपर पहा, त्या पेपर मध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट नव्हे हायकोर्टाच्या लिपिक भरती संदर्भातली अपडेट होती आणि त्या ठिकाणी सुद्धा 2228 काही ज्या जागा आहेत काहीतरी त्याच जागा त्या ठिकाणी दाखवल्या होत्या
का ज्या जागा 14 तारखेच्या त्यांनी जो काही मीटिंग झाली त्याच्यात दाखवल्या आणि त्याच जागा त्या GR मध्ये आहेत. म्हणजे ही भरती मात्र एक नंबर परफेक्टली सांगतो ही भरती होणार आहे. आणि या भरतीसाठी तुम्ही काय करता का मराठी सर मला मराठीचा क्लास लावायचा आहे का लगेच मराठीचं बाबांनो मी तुम्हाला सांगतो मराठीचा क्लास लावायचा एखादी बॅच घेता कोणती तरी ती बॅच रेकॉर्ड झालेली असती कधीतरी कोणत्या तरी अभ्यासक्रमासाठी सगळ्यांसाठी. तुम्हाला मराठीला आउट ऑफ मार्क मिळवायचे मराठीचाच अभ्यास करा. तुम्ही कंबाईन बॅच लावण्यापेक्षा 100 200 300 रुपयाला कोर्स भेटतात मराठी सारखे चांगले चांगले तज्ञ शिक्षकांचे कोर्स भेटतात. आपलाही मराठीचा कोर्स आहे मात्र मी कधीच कोर्स आधी ऍडव्हान्स हे नाही करत मी डायरेक्ट एक्झाम आल्यानंतर करतो कारण मला खात्री असते मी 20-25 महिन्या 2 महिने 3 महिन्यामध्ये मी मुलांना समजेल अशा भाषेत घेत असतो. आपली ऑनलाईन टेस्ट सिरीजचा आत्ताच्या बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल जे विद्यार्थी झालेत त्यांना विचारा आता बॉम्बे हायकोर्टला आपले जे टेस्ट सिरीजचे किती प्रश्न होते कशा पद्धतीने होते किती फायदा झाला हे त्या मुलांना विचारा ते सांगतील. तसंच आता पण या बॉम्बे हायकोर्टला ज्या काही जागा येणार याची टेस्ट सिरीज आपण सुरू करणार आहे पण मोघाम टेस्ट सिरीज सुरू करण्यात काही अर्थ नाही. एक अंदाज घेतला जाईल प्रॉपर जाहिरातीचा अभ्यास केला जाईल किती वेळ भेटल त्याच्यानंतर परीक्षेला किती वेळ भेटल ते सगळं अंदाज घेऊन आपण ती जाहिरातीच्या याच्यानुसार ती टेस्ट सिरीज आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू करतोय. आता लगेच करत नाही कारण का आता विद्यार्थी पण दिवाळी गाव वगैरे सुट्ट्या याच्यामध्ये व्यस्त आहे त्याच्यामुळे नोव्हेंबर मध्ये आपण ती टेस्ट सिरीज जॉईन करणार आहे. त्याचबरोबर लिपिक आणि शिपाईचा जो अभ्यासक्रम आहे काही नाही सरळ साधा सोप्पा अभ्यासक्रम मराठी सामान्य गणित बुद्धिमत्ता याच्या बाहेर कुठलाच सिलेबस नसतो याच्या बाहेर कुठला अभ्यासक्रम पण नसतो. आता तुम्ही म्हणशाल सर कोर्टावर प्रश्न म्हणजे ते सामान्यांचाच भाग झाला सामान्यांमध्ये जातात. लक्षात ठेवा TCS आणि IBPS काय आपली एक्झाम घेणार नाही सध्या अजून ते स्पष्ट झालेलं नाही. कोर्टाची ज्यावेळेस पूर्णपणे जाहिरात येईल त्या जाहिरातीमध्ये सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि त्यावेळेस मी नक्की तुम्हाला पुन्हा एकदा त्याच्या संदर्भातला व्हिडिओ देईन. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो का काल त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ही जी पदं आहेत गट अ ड पर्यंतची ही पदं भरणार आहे आणि ही पदं भरली जाणार आहे याबद्दली कुठलीच काही शंका नाही. ही पदं प्रॉपरली भरणार आहे आणि भरली जाणार आहे कारण का पूर्णपणे 4 का 5 ऑक्टोबरच्या महाराष्ट्र टाइमला ती स्टेनो महाराष्ट्र का कुठंतरी त्याच्या एक चॅनल आहे कोणतं तरी त्याच्यावरती पेपर पडला होता त्यावेळेस पण लक्षात ठेवा त्याच्यावरती सुद्धा ती बातमी आली त्याच्यात सुद्धा 2228 काहीतरी जागा होत्या. घोषणा तेवढ्या जागे झाली GR पण तेवढ्या जागेच आला म्हणजे कुठं तफावत दिसत नाही. म्हणजे जाहिरात सुद्धा तेवढ्या जागेची येऊ शकते. आणि मी तुम्हाला कायम सांगतो डिस्ट्रिक्ट कोर्टची भरती 5 वर्षातून 4 वर्षातून एकदा होते मात्र बॉम्बे हायकोर्टमध्ये कायम भरती प्रक्रिया चालू राहतात. आता बऱ्याच जणांनी आज दिवसभर सर दोन्ही टायपिंग लागते का टायपिंगचे सर्टिफिकेट बाबांनो टायपिंगचे सर्टिफिकेट काढा वेळेच्या भानगड नाही लिगली टायपिंग करा आणि दोन्ही टायपिंग नाही बॉम्बे हायकोर्टला एकतर इंग्लिश किंवा एकतर ज्याच्या जागा आहे तशानुसार टायपिंग लागते. डिस्ट्रिक्ट कोर्टला दोन्ही लिपिकांना टायपिंग लागतात किंवा इतर तुम्हाला जर कोणतेही लिपिक व्हायचं असतं महाराष्ट्र शासनाच्या सेवेत तर त्याला दोन्ही लागतात. बॉम्बे हायकोर्टला आता फक्त इंग्लिश जशी लागत होती तशी इंग्लिश लागते. मे बी आता ते काय शेड्यूल लावतात किंवा त्याला काय त्याला निकष लावतात त्याच्यावरती ते डिपेंड असेल. काळजी करू नका आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बॉम्बे हायकोर्ट असो किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असो किंवा सुप्रीम हायकोर्ट असो सगळ्या माहिती आपल्याला या ठिकाणी अचूक या ठिकाणी मिळत जातात. मित्रांनो फक्त तुमचं मी 1 मिनिट वेळ घेतो जास्त वेळ घेत नाही आणि लगेच मी परत तुम्हाला आपल्या महत्वाची माहिती या ठिकाणी देतो. एकच मिनिट पहा बाळांनो 1 मिनिट घेतो फक्त तुमचा. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या तमाम लाडक्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं माहिती देतोय. हे पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका संच पुस्तक आहे मित्रांनो 2025-26 महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध असणारं पुस्तक आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी व नामवंत लेखक यांचा सर्व प्रश्न संच एकाच पुस्तकात आहे. हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार 53 तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एकाच पुस्तकात आहे. म्हणजे अनेक पुस्तकं आहेत म्हणजे अनेक अकॅडमीचे जे शिक्षक लोक आहेत त्या सर्वांचे पेपर याच्यामध्ये 2-2 3-3 पेपर तुम्हाला भेटणार आहे. एकदम छान असं यशोदा पब्लिकेशनचं माननीय राजकुमार सर यांचं पुस्तक आहे. 9689555393707990 ला तुम्ही संपर्क करून हे पुस्तक मागवू शकता किंवा हे पुस्तक खरेदी पण करू शकता. सुंदर असं पुस्तक आहे. आपल्या जवळच्या बुक स्टॉलला किंवा महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्याकडे पण ते तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे तिथून पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही मिळवू शकता. आलं लक्षामध्ये मित्रांनो. आता ही जाहिरात कधी हा प्रश्न वारंवार विचारला जातो सर याची जाहिरात कधी तर मी तुम्हाला सर्वांना सांगेन बाळांनो याची जाहिरात आता सध्या तर काही लगेच येणं अपेक्षित नाही.
नक्की 2 महिने तरी याला अजून विलंब लागू शकतो। मात्र हे कोणालाच माहित नाही, हे काही पोलीस भरती नाही किंवा दुसरी भरती नाही। बॉम्बे हायकोर्टच्या ज्या अपडेट्स असतात, मी तुम्ही पाहिलं असेल आत्ताच्या बॉम्बे हायकोर्टला मी तुम्हाला सांगितलं होतं प्रश्न मराठीत असणारे मराठीत होते। 10 ऑगस्टला पेपर असं सांगितलं होतं, पेपर 10 ऑगस्टलाच झाला। म्हणजे ज्या तारखा सांगितलं एकदम परफेक्ट होता। हार्दे सरांचं कामच असे अधिकृत माहिती भेटली तर माहिती देतो, नाही तर माहिती देत नाही। अजूनही कुठली अधिकृत माहिती नाही, ज्यावेळेस अधिकृत माहिती त्यावेळेस मी प्रॉपर देणारच आहे किंवा मी माहिती काढून पण देईन। पण आता सध्या काय नाही, लिपिकच्या सर्वाधिक जागा आहेत, 735 प्लस जागा आहे लिपिकच्या, आणि शिपायाच्या 365 प्लस जागा आहे। म्हणजे 350 आणि 700 म्हणजे लिपिकच 1000 प्लस जागा आहे। त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, लोड घेऊ नका। TCS IBPS काही टेन्शन नाही। जो अभ्यास आपण तुम्ही करताय सरळ साधा सिंपल अभ्यास करताय, सरळ सिंपल साधा तो अभ्यास करा। म्हणजे तुम्हाला बॅच लावायची असेल लावा, कोणाच्या लावायचे असतील लावा, काय अडचण। पण सध्याच्या घडीला बॅचची काय आवश्यकता मला काही वाटत नाही। बॅच लावून त्याचा अभ्यास करा, एवढे मोठा काय अभ्यासक्रम त्याचा नसतो। पाठीमागं पाहिलं बऱ्याच मुलांनी बॅचेस लावल्या, परंतु बॅच लावून काही त्यांना किती मिळालं मला माहित नाही, का जेवढं आपण 150 रुपयाच्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला दिलं। कारण का ते अचूक प्रश्न असतात, तुमचा अभ्यास झालेला असतो आणि त्या अभ्यास झालेला आहे त्याच्यामधून तुम्ही काय करता ते बरोबर त्याचा सराव करत असता। अशा टेस्ट सिरीज आपल्या परत पण येतील, काळजी करू नका। सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो ऍडव्हान्स मध्ये आणि मी थांबतो। परत एकदा आता मी अभ्यासक्रमासंदर्भात काही महत्त्वाचे व्हिडिओ असतील तर तुम्हाला नक्की देईन। तोपर्यंत मी तुमची या ठिकाणी